हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. वयवारी हा बुद्धिमत्तेमधील आपण घटक पाहत आहोत. त्यामधील नमुना प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. पहा, सीता व गीता प्रश्न लिहायचा आहे वहीमध्ये. सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. हे 6 वर्ष आणि 5 वर्ष असं नाही, ते सांगतो पुढे. सीता व गीता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. 2 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:4 होते. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:4 होते. तर सीताचे वय किती? असा प्रश्न आहे. आता या ठिकाणी पहा, नावं दिलेली आहेत. सीता, अगोदर नाव सीता आहे, सीताचं टाकायचं. नंतर गीता आहे, नंतर गीताचं नाव टाकायचं. आता काय म्हणलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला माहिती तयारी करावी लागणार. आजचे वय काय आहे त्यांचं? आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 म्हणजे 6 वर्ष आणि 5 वर्ष आहे का? नाही, 6:5 म्हणजे जर सीताचं 6x असेल तर गीताचं आहे 5x. हे 6 वर्ष आणि 5 वर्ष नाही, तर 6x आणि म्हणजे 6च्या पटीत आहे, हे 5च्या पटीत आहे. मग जर सीताचं वय 6x आज असेल तर गीताचं आज 5x वय आहे. आता 2 वर्षांपूर्वी सीताचं काय बनले पहा. 2 वर्षांपूर्वी वयांचे गुणोत्तर 5:4 होते. गुणोत्तर आहे ते. आपल्याला वय किती होतं 2 वर्षापूर्वीचे वय? आता हे गुणोत्तर खाली लिहू आपण. 2 वर्षापूर्वीचे वय. आता आजचं वय किती आहे? 6x. मग 2 वर्षापूर्वी किती असेल? 6x - 2 म्हणजे 2 वर्षापूर्वी आहे 6x - 2. हे सीताचं वय आहे. आणि गीताचं वय 2 वर्षापूर्वी किती असेल? आज तिचं 5x वय आहे. 2 वर्षापूर्वी तिचं वय किती असणार आहे? 5x - 2. हे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 2 वर्षापूर्वीचं गुणोत्तर. मग ज्या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर आणि वय दोन्ही दिलेलं असतं त्या ठिकाणी समीकरण तयार करता येतं. आता 2 वर्षापूर्वीचं त्यांचं गुणोत्तर काय आहे? 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4. हे 5 भाग आहे आणि हे 4 भाग आहे. आता इथं x म्हणायचं नाही. हे 5 भाग आहे आणि हे 4 भाग आहे. आणि इथं आपण x घेतलंय, x मानून हे केलेलं आहे, वय काढलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला वय आणि गुणोत्तर दोन्ही प्राप्त आहेत त्या ठिकाणी समीकरण तयार होतं. इथे काय आहे? फक्त वय. हे 6:5 गुणोत्तर तुम्ही म्हणाल की सर हे गुणोत्तर आहे, पण ते गुणोत्तर कशा पद्धतीने? तर वयाचे x मानलं तर हे त्याचं वय झालं की आजचं सीताचं वय 6x आहे, गीताचं 5x आहे. 2 वर्षापूर्वी 6x - 2 होतं आणि 5x - 2 इथं यांचं गुणोत्तर हे वय झालं. 2 वर्षापूर्वीचं हे गुणोत्तर नाही आहे, हे वय आहे. आणि हे 2 वर्षापूर्वीचं त्यांचं गुणोत्तर. ज्या ठिकाणी दोन्हीही उपलब्ध आहे, वय आणि गुणोत्तर, तिथं समीकरण तयार होतं. या ठिकाणी फक्त वय उपलब्ध होतं, त्यांचं वय आणि गुणोत्तर दोन्ही नाही आहे. म्हणजे या ठिकाणी हे दोन्हीचं एकत्रच होतं, वय आणि गुणोत्तराचं हे एकत्रित होतं. त्यामुळे इथं समीकरण मांडता येणार नाही. या ठिकाणी वय पण उपलब्ध आहे आणि गुणोत्तर उपलब्ध आहे. इथं समीकरण तयार करायचं. वयाखाली वय लिहायचं. अगोदर सीताचं आहे म्हणजे इथे 6x - 2. याच्या खाली 5 गीताचं लिहिलं आपण, 5x - 2 बरोबर. अगोदर सीताचं लिहिलं होतं म्हणून वय पण गुणोत्तर पण सीताचं लिहायचं 5 आणि 4. हे कोणाखाली काय मांडायचं हे लक्षात आलं. एका खाली हे मांडा, एका खाली हे मांडा. उलटं सुलटं करायचं नाही. उलटं सुलटं केलं की गणित चुकणार. आता याच्यावरनं समीकरण हे सोडवायचंय. आता या 4ने काय करायचं? इकडे भागिले 4 आहेत, हे इकडे आले तर काय होणार? गुणिले. म्हणजे 4 ने 6x - 2 ला गुणा. 6x - 2 मध्ये बरोबरचं चिन्ह आणि या 5x - 2 इकडे भागिले ते इकडे आले गुणिले. म्हणजे या 5 ला 5x - 2 ने गुणायचं. 5x - 2
आता हा गुणाकार करायचा, हा गुणाकार करा. 4 × 24x वजा 4 × 2 = 8 बरोबर या 5 ने 5 × 5 = 25x वजा 5 × 2 = 10. आता लक्षात घ्यायचं आपल्याला की हे 24x तिकडे पाठवायचे का हे 25x तिकडे इकडे घ्यायचे. हे 25x ला चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे, ते इकडे आले तर वजा होते. म्हणजे 24x मधनं वजा 25x करावं लागेल, म्हणजे वजामध्ये उत्तर येईल. मग इथं आपल्या लक्षात आलं भाई कोणतं पद इकडे घ्यायचं आणि कोणतं तिकडे पाठवायचं. तर हे 24x इकडे अधिक आहे, ते तिकडे पाठवले वजा होतील. हे वजा 10 आहे ते इकडे घेतले अधिक होतील. म्हणजे हे वजा 10 इकडे घ्यायचे आणि हे 24x तिकडे पाठवायचे. या दोन्ही क्रिया एका वेळेस करायचे. हे 24x मी तिकडे पाठवणार आहे आणि हे वजा 10 मी इकडे घेणार आहे. आता इकडे काय राहिले, हे 24x तिकडे पाठवा म्हणले राहिले काय इथं वजा 8. हे वजा 10 आहे तिकडे आल्यावर काय झाले अधिक 10 मध्ये चिन्ह बरोबरचं. इकडे काय राहिलंय 25x आणि इकडून काय आलं इकडे 24x. हे 24x ला चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे, ते तिकडे आल्यावर काय होतील वजा 24x. हे एका वेळेस समजलं पाहिजे. दोन पद आपण एकाची इकडली तिकडली इकडं पाठवले. कशी पाठवली हे लक्षात घ्या. आता पहा वजा 8 अधिक 10 मला 8 रुपये तिला द्यायचेत आणि याने मला 10 रुपये दिले. मी काय करेन, माझ्या खिशात काहीच नव्हतं, मला 8 रुपये हिला द्यायचेत आणि याने मला 10 रुपये दिले. मी काय म्हणेल हो 10 रुपये आले त्यातले हे तुझे 8 रुपये घे, माझ्याकडे किती राहिले 2 रुपये. मग हे कसं समजून घ्यायचं गणिताच्या भाषेत. जेव्हा चिन्ह वेगळी वेगळे असतात तेव्हा मोठ्या संख्येतनं लहान संख्या घालवायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठे चिन्ह इथं वजा 8 आहे तिथं अधिक आहे. मग 10 मधनं 8 मोठी संख्या 10 मधनं 8 गेले 2 राहिले. मोठी संख्या कोण आहे 10, 10ला कोणतं चिन्ह आहे अधिक, म्हणजे इथं अधिकचं चिन्ह द्यायची गरज असते का नाही. आता 25x मधनं 24x गेले किती राहिले 1x राहिला, म्हणजे x बरोबर किती किंमत आली 2 आली. आता याच्यावरून ही किमती काढायच्या. एक्सची किंमत आपल्याला उपलब्ध झाली. एक्सच्या किमतीवरून आपल्याला सीता आणि गीताचं वय काढता येईल. आता मग हे कधीचंही विचारलेलं असतं. मी याच्यामध्ये ही किंमत भरायची. एक्स म्हणजे 2 आहे, मग सीताचं वय 6x, मग एक्सला 2 ने गुणा, म्हणजे 6 × 2 किती होईल 12 वर्ष. म्हणजे सीताचं आजचं वय किती आलं 12 वर्ष. याला गोल करा म्हणजे इथं लक्षात येईल. आणि गीताचं आजचं वय किती येईल 5x, x म्हणजे 2 म्हणलं तर 5 × 2 10 वर्ष. म्हणजे सीताचं आजचं वय 12 वर्ष, गीताचं आजचं वय 10 वर्ष. मग आता प्रश्नात काय विचारले आपल्याला, तर सीताचे वय किती, सीताचे वय किती येईल 12 वर्ष. म्हणजे सीताचं आजचं वय 12 वर्ष. आणि जर विचारलं असतं सीताचं 3 वर्षापूर्वीचं वय किती, आजचं 12 आहे म्हणल्यावर त्यावेळी 3 वर्षापूर्वी किती येईल 12तनं 3 गेले 9 राहील. जर विचारलं असतं गीताचं 5 वर्षानंतर वय किती होईल, आता आज गीताचं वय किती आहे 10 वर्ष, मग 5 वर्षानंतर किती वर्षाची होईल ती अधिक 5 15 वर्ष. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला प्रश्नामध्ये कसंही विचारलेलं असतं. चला पुढील घ्या बा. मुलगी व आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते. मुलगी, मी पहिल्यांदा नाव कोणाचं आहे मुलगी लिहायचं, नंतर आई, मुलगी व आई यांचं 5 वर्षापूर्वी इथं लिहिलं, त्यांनी जसं सांगितलं तसं करायचं. 5 वर्षापूर्वी, 5 वर्षांपूर्वी काय आहे गुणोत्तर 1:5, म्हणजे 1x 5x. 1x लिहिताना नुसता पण x लिहितो, x आणि 5x 1:5 गुणोत्तर बरोबर 5 वर्षापूर्वी. परंतु 5 वर्षानंतर, मग 5 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर 2:5 होणार. 5 वर्षापूर्वी x आणि 5x आहे. आज किती असेल, आजचे वय किती असेल. 5 वर्षापूर्वी मुलीचं वय x होतं, आईचं वय 5x होतं. आज किती असेल, तर आज असणार आहे x अधिक 5. हे लक्षात येत नाही मुलांच्या. आणि आईचं आजचं वय किती असेल 5x अधिक 5. दोघेही 5-5 वर्षांनी वाढणार ना, का मुलगी फक्त वाढणार आई वाढणार नाही, आई पण वाढणार आहे. मग नंतर आपल्याला हे 5 वर्षानंतरचं दिले, म्हणून इथं 5 वर्षानंतरचं, 5 वर्षानंतरचे. मग आजचं वय आहे x अधिक 5, मग 5 वर्षानंतर किती होईल, अजून 5 वर्षांनी वाढेल, म्हणजे किती होईल x अधिक 10 होईल. आलं का 10 कसं लक्षात,
1 + 5 आजचं वय, अजून 5 वर्षानंतर अजून 5 वर्ष, म्हणजे 1 + 5 + 5 म्हणजे 1 + 10. आईचं किती होईल? 5x + 5 + 5 म्हणजे 5x + 10. आणि मग 5 वर्षानंतरचं गुणोत्तर पण दिले त्यांनी. हे 5 वर्षानंतरचे वय आहे आणि 5 वर्षानंतरचे गुणोत्तर काय दिलेलं आहे? 5 वर्षानंतरचे गुणोत्तर 2/5. मी इथं 2 आहे, इथे 5 आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी दोन्ही दिलेलं आहे, वय पण दिलेलं आहे, गुणोत्तर पण दिलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला समीकरणाची या पद्धतीनं मांडणी करता येते. मग आता इथं समीकरणाची मांडणी करू. x + 10 छेदामध्ये काय येईल? 5x + 10 गुड. म्हणजे हे कळलं आपल्याला गरजेचं आहे. बरोबर 2/5. हे वर लिहिलंय, हे खाली लिहिलं, म्हणजे हे वर हे खाली. आता या 5ने इकडे गुणायचं. आता हे डायरेक्ट गुणाकार करता आला पाहिजे, अशी मांडणी करत बसायचं नाही. आपल्याला स्पर्धा परीक्षेत गणित वेगाने सोडवता येणं. मग डायरेक्ट हा गुणाकार करा. 5ने x ला गुणले 5x अधिक 5ने 10 ला गुणले 50 मध्ये चिन्ह बरोबर. या आता या 5x + 10 या 2 ला गुणायचे. मग या 2ने 5x ला गुणलं 10x, या 2ने अधिक 10 ला गुणलं अधिक 20. आता या ठिकाणी लक्षात घ्या, काय तिकडं पाठवलं पाहिजे आणि काय इकडे घेतलं पाहिजे. तर हे 5x तिकडे पाठवले पाहिजेत आणि हे 20 इकडे पाठवले पाहिजेत. म्हणजे इथे अधिक 50 आहेत, 50 हे अधिक 20 इकडे आले आणि हे 5x तिकडे पाठवायचे. हे अधिक 20 इकडे आले, वजा 20 होतील. इकडे 10x, हे 5x इकडे आले, वजा 5x. मग 10x मधनं 5x गेले, 5x राहिले. 50 मधनं 20 गेले, 30 राहिले. म्हणजे 5x बरोबर 30. मग x बरोबर काय येईल? 30/5 म्हणजे x ची किंमत किती येणार आहे? 6. मग आता इथं 5 वर्षापूर्वी x ची किंमत किती येणार आहे? 6 वर्ष. म्हणजे 5 वर्षापूर्वी मुलीचं वय किती आहे? 6 वर्ष. आईचं वय किती येणार आहे? x ची किंमत 6 आहे. मी 6 × 5 = 30. म्हणजे 5 वर्षापूर्वी आईचं वय किती आहे? 30 वर्षाचं. आजचं वय मुलीचं वय किती असणार आहे? आज x ची किंमत 6, 6 + 5 11 वर्ष. म्हणजे आजचं मुलीचं वय 11 वर्ष. आईचं 6 × 5 = 30 अधिक 5 35 वर्ष. 5 वर्षानंतर मुलीचं वय किती असणार आहे? आज 11 वर्ष, मग 5 वर्षानंतर 16 वर्ष येणार आहे. आणि 5 वर्षानंतर आईचं वय किती असणार आहे? आज 35 आहे, म्हणजे 5 वर्षानंतर 40 असणार आहे. मग यात कोणताही प्रश्न विचारलेला असतो. तर काय विचारलंय? मुलीचं आजचं वय. मुलीचं आजचं वय 11 वर्ष. आईचं 5 वर्षानंतरचं वय 40 वर्ष. मी कुठलंही विचार काही वेळा याच्यात दिलेलं नसतं. मग आईचं 3 वर्षापूर्वीचं वय किती? मग हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आईचं आजचं वय 35 आहे. मग 3 वर्षापूर्वी तिचं किती वय असेल? 35 मधनं 3 गेले 32 वर्ष. म्हणजे हे जर आपल्या लक्षात आलं तर गणित कुठलंही अवघड नसतं आणि फक्त ते व्यवस्थितपणे सोडवायचं असतं. चला पुढील प्रश्न घ्या. काय प्रश्न पहा. मुलगा, आई, वडील. मुलगा, आई, वडील. मुलगा, आई, वडील यांच्या यांची आजची वये, अनुक्रमे क्रमवार ओळीने यांची आजची वये अनुक्रमे 10 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष. 10 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष. 10 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षे आहेत. तर त्यांची वये
3 7 9 तर त्यांची वय किती वर्षांनी, त्यांची वय किती वर्षांनी 3 7 9 तर त्यांची वय किती वर्षांनी 3 7 9 या प्रमाणात होतील, या प्रमाणात होतील. आता इथं पर्याय असतात, पर्याय पण आपण लक्षात घ्यायचे. आता पर्याय मी देतो. 10 6 3 5. पहिला पर्याय 10, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 6 आणि चौथा पर्याय 5. ही किती वर्षांनी त्यांचं वयाचं गुणोत्तर हे 3 7 9 होईल. आता आजचं वय किती आहेत मुलगा, आई आणि वडील यांचं आजचं वय आहे 10 वर्ष. मुलाचं 10 वर्ष, आईचं 30 वर्ष आणि वडिलांचं 40 वर्ष. मग यांची बेरीज किती होते आज 80 वर्ष होते. अजून इथं पर्याय कट पद्धत पर्याय कट पद्धत आपण 10 वर्ष घेतली तर 10 वर्षांनी मुलगा. आता पहिला पर्याय वापरला तर मुलगा अजून 10 वर्षांनी 20 वर्षाचा होईल. आई 30 आणि 20 50 वर्षाची होईल. वडील इथं 10 वर्षांनी 40 वर्षाची आई होईल आणि वडील 40 आणि 10 50 वर्षाचं. याचं गुणोत्तर 3 7 9 येते का. याला संक्षिप्त रूप दिलं, जर याला 10 ने संक्षिप्त रूप दिलं तर 2 4 5 होईल. यांचं गुणोत्तर काय येईल 2 4 5. आपल्याला काय पाहिजे 3 7 9 येते का, नाही येत. दुसरा पर्याय घेतला 3 वर्षांनी, दुसरा पर्याय वापरला 3 वर्षानंतर. आज मुलगा 10 वर्षाचा आहे, 3 वर्षानंतर 13चा होईल. आई 33ची होईल, वडील 43चे होईल. याचं गुणोत्तर येते का 3 7 9. तिन्ही संख्येला भाग जातो का कोणत्या संख्येने जात नाही. तिन्ही संख्यांना एकाला जाऊन नाही चालणार. तिसरा पर्याय घेतला, तिसरा पर्याय 6 वर्षानंतर घेतला. 6 वर्षानंतर मुलगा होईल 10, आत्ता 10चा आहे, 6 वर्षानंतर 16चा. आई 36 वर्षाची होईल आणि वडील 46 वर्षाची होईल. याला संक्षिप्त रूप कशाने जाईल 4 ने जाते नाही, 4 ने याला जात नाही, 2 ने जाते. 2 8 16, 2 इथे 36, 2 ने भागला 18 आणि इथे 23. 2 8 18 23. आपल्याला 3 7 9 येते का, नाही येत. चौथा पर्याय वापरला तर किती वर्षानंतर 5 वर्षानंतर. मुलगा किती वर्षाचा होईल 15 वर्षाचा. आई किती वर्षाची होईल 30ची आहे, ती 5 वर्षानंतर 45ची होईल. वडील 40चे, ते कितीचे होतील 45चे इथे 35 होईल. 35 वर्षाची आई होईल आणि वडील 45चे होईल. कशाने संक्षिप्त रूप जाईल 5 ने जाईल. 5 त्रिक 15, 5 7 35, 5 9 45. म्हणजे काय ते गुणोत्तर 3 7 9 आलं का. इथे आपल्याला काय पाहिजे 3 7 9 किती वर्षानंतर होईल. चौथा पर्याय क्रम 5 वर्षानंतर. मग आता हे पर्याय घेऊन आपण सोडवलं. मग हे थोडक्यात कसं सोडवायचं हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे की आज त्यांची बेरीज किती होते 10 + 30 + 40 आणि त्यांचं गुणोत्तर काय पाहिजे आपल्याला 3 7 9. म्हणजे यांचं बेरीज केली 3 + 7 + 9 किती येते बेरीज 19. म्हणजे याला x मानला आपण तर 19 x येईल. मी किती वर्षानंतर त्यांचं 3 7 9 मी 19 x. 80च्या पुढली संख्या बघायची. आत्ता बेरीज त्यांची किती आहे 80 आहे. 80च्या नंतर येणारी संख्या 19च्या पट्टीत असणारी 80च्या नंतरची संख्या कोणती आहे 19 × 76, 19 × 5 = 95. म्हणजे इथं 95 पाहिजे त्यांची बेरीज. मी यांची बेरीज 95 येण्यासाठी 80 मध्ये किती मिळवले पाहिजेत तर 80 मध्ये 15 मिळवावे लागतात. मग 95 - 80 केले तर 15. हे तिघांचं वय वाढणार आहे 15 वर्ष. किती जणांचं वय वाढणार आहे तिघांचं, म्हणून भागिले तिघे जणी केले तर मग किती येत आहे 5 वर्ष. आता हे सरावाने अगदी सोपं होतं. सरावाने अगदी हे होतं की 19 80 आहे. 80 19 × 5 = 95. 95 मधनं 80 गेले 15. मी तिघांचं म्हणून 15 भागिले 3 केलं की 5 वर्षानंतर. मी तिघांचं 5 वर्ष वाढलं की त्यांचं गुणोत्तर
येतं. म्हणजे हे लक्षात घेतलं तर अगदी सोपं आहे, समजून घ्या, याचा सराव करा. या पद्धतीची 1-2-3 गणितं सोडवली अगदी व्यवस्थित समजेल. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील भागामध्ये पुन्हा.